यानंतर आपण वर्ध्यात जातोय। वर्धा जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आठवड्यात 2 मोठ्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे। दोन्ही प्रकल्पांची गुंतवणूक ही 3780 कोटींची असणार आहे। यासाठी महाराष्ट्र शासन आणि OFB टेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झालाय। विशेष म्हणजे फडणवीस यांचे निकटवर्तीय सुमित वानखडे जिथून लढणार तिथेच प्रकल्पांची घोषणा केली आहे। त्यामुळे आता सुमित वानखडे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी। विदर्भातून वर्धा जिल्ह्याला यावेळेस रोजगारासाठी भरपूर अशा उपलब्धी निर्माण करून देण्यात आलेल्या आहे। यामध्ये जो खालीचा वाटा उचलण्यात आलेला आहे व ज्यांच्या प्रयत्नामुळे हे सर्व वर्धा जिल्ह्याला लाभलेले आहेत ते सुमित वानखडे आपल्यासोबत आपण ते संवाद साधणार आहोत। हो, मला सांगा, विदर्भामधून वर्धा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रोजगार संधी उपलब्ध झालेल्या आहेत, प्रामुख्याने आर्वी विधानसभामध्ये, काय सांगता? निश्चितच या रोजगाराच्या संधी किंवा जे इन्व्हेस्टमेंट वर्धा जिल्ह्यामध्ये होतं ते काही आजचं नाही आहे किंवा 1-2 दिवसातलं नाही आहे। मागील अनेक 2-3 वर्षापासून आम्ही सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, शासनासोबत काम करून या विकासाच्या कामासंदर्भात आम्ही प्लॅनिंग केलं आणि त्या दृष्टीने आर्वी येथे 500 एकरची MIDC असेल, कारंजा येथे अतिरिक्त 500 एकरची MIDC असेल ते स्थापित केली आणि निश्चितच एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर इथे डेव्हलप झालं। त्याच्यामुळे साधारणतः ज्या संधी इन्व्हेस्टर्स पाहत आहेत त्यांना निश्चितच आर्वीमध्ये असेल, कारंजामध्ये असेल एक चांगली संधी गुंतवणुकीसाठी निर्माण झालेली आहे। नक्कीच या सर्व योजनांचा जो घोषणा झालेल्या आहे त्यामुळे जनता फार प्रभावित झालेली आहे, परंतु विरोधक असं बोलतात की विधानसभेच्या तोंडावर हे सर्व होतं, राजकारण होतं याच्यामध्ये। रेडीमेड गार्मेंटिंगचा हब आहे, तिथे अपेरेल मॅन्युफॅक्चरिंग गार्मेंटिंग मोठ्या प्रमाणात होतं, पण सध्या तिथली जी राजकीय परिस्थिती पाहता अनेक जे मोठे ब्रँड्स आहेत ते त्यांना एक नवीन लोकेशन हवं होतं जे त्याकडनं जिथे मोठ्या प्रमाणात त्यांची जी काही कपड्यांची मागणी आहे ती पूर्तता होऊ शकेल आणि अनेक मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ज्यांचे ते आता भारताच्या दिशेने रोख करत आहेत आणि त्यात महाराष्ट्रामध्ये त्यांनी यायचं ठरवलं आणि त्यानुसार महाराष्ट्र सरकारशी चर्चा केली आणि महाराष्ट्र सरकारशी चर्चा करून त्यांनी कारंजाची निवड केली, कारण इथे मोठ्या प्रमाणात रॉ मटेरियल सुद्धा उपलब्ध आहे, मॅन पॉवर अवेलेबल आहे आणि बाकी इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा अवेलेबल आहे, लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन चांगली आहे। त्यांनी विस्तृत या संदर्भात माहिती दिलेली आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।